अहो, साताऱ्याचा सुप्रसिद्ध कंदीपेढा खायचा आहे. मग मिठाईच्या दुकानात किंवा साताऱ्याला जाण्याची गरज नाही. तर आज मी घेऊन आली आहे अगदी साताऱ्याचा सुप्रसिद्ध अशा कंदीपेढ्याची खरी-खुरी आणि परफेक्ट अशी रेसिपी. फक्त 2 साहित्यात तयार होणारा कंदी पेढा अगदी कमीत कमी वेळामध्ये म्हणजे 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतो. तोही अगदी घरच्या घरी. टेक्स्चर म्हणाल तर अगदी रवाळ, दाणेदार आणि कंदी पेढा दिसतो त्याच रंगाचा आणि टेक्स्चर देखील अगदी तसंच. 7 ते 8 दिवस टिकणारा हा पेढा अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. कंदी पेढ्याला कंदी पेढा हे नाव कसे पडले? शिवाय हा 7 ते 8 दिवस कसा टिकतो? याची सुद्धा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्कीच बघा. या रक्षाबंधनला आपल्या भाऊ-रावयाला खाऊ घालण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा कंदी पेढा नक्कीच ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना देखील आवडेल, भाऊ-रावयाला देखील आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते. तर नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा अशा रेसिपीला. कंदी पेढ्यांना लागतो तो म्हणजे खवा. तर हा खवा मी इथे डेअरीतून विकत आणलेला आहे. 1 पाव वजनी हा खवा आहे म्हणजेच 250 ग्रॅम हा खवा आहे. हा खवा मी विकत आणलेला आहे कारण आज मला झटपट ही पद्धत दाखवायची आहे म्हणून मी हा विकत आणलेला आहे. परंतु आपल्याला जर वेळ असेल आणि घरच्या घरी खवा बनवायचा असेल तर त्यासाठी एक महत्त्वाची टिप देते. 1.5 लिटर दूध आणा म्हशीचं फुल फॅट आणि 2 कढायांमध्ये त्यांना सारखं वाटून घ्या आणि 2 कढई किंवा पॅनमध्ये त्याला सारखं हलवत पाऊण तासामध्ये आपल्या घरच्या घरी अगदी शुद्धरित्या खवा तयार होतो. शुद्ध खव्याचा जो पेढा लागतो किंवा कुठलीही मिठाई लागते, जी चव फार निराळी आणि फार सुरेख अशी लागते. तर आज आपण हा बाजारातून विकत आणलेला आहे. 250 ग्रॅम वजनाचा हा खवा आहे. त्याला हाताने आपण मोकळा करून घेतलेला आहे. आता मिठाईच्या दुकानात मिळते तशी आपण ह्या कंदी पेढा तयार करणार आहोत. तर त्यासाठी बघा ही लोकं लोखंडी कढई वापरतात. तुम्ही कुठल्याही मिठाईच्या दुकानामध्ये जेव्हा मिठाई बनत असते किंवा पेढा बनत असतो तेव्हा बघा खवा बनत असतो तेव्हा लोखंडी जाडबुडाच्या कढईमध्येच ते लोकं खवा भाजतात, खवा बनतो. तर आज सुद्धा आपण हा कंदी पेढा जो बनवणार आहोत, हा लोखंडी कढईतच बनवणार आहोत. ही अगदी जाड माझ्याकडे एक लोखंडी कढई आहे. त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारची जी चव आहे, ती या पेढ्याला मिळते. त्यामध्ये सर्वप्रथम आपण थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून हा खवा जो आहे, तो सुरुवातीला आपल्या कढईला चिटकणार नाही. म्हणून आपण यामध्ये 2 अगदी छोटे-छोटे चमचे किंवा 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. कढईमध्ये तूप छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण हा मोकळा झालेला खवा आहे, तो आपण घालून घेऊ. आणि हा मोकळा झालेला जो खवा आहे, तो आपल्याला मध्यम ते मंद आचेवर डबल भाजून घ्यायचा आहे. म्हणजे याला खूप छान असा न जळता आपल्याला भाजून घ्यायचा आहे, की जेणेकरून याचा जो रंग आहे, तो थोडासा बदलला जाईल. तर आता ह्या कंदी पेढ्याला कंदी हे नाव कुठून दिले गेले? तर कंदी म्हणजेच कंद. कंदाची ही उपमा दिलेली आहे. कंद जसा जमिनीतून बाहेर काढल्यानंतर 7 ते 8 दिवस अजिबात खराब होत नाही. तसाच हा पेढा देखील रूम टेम्परेचरवर आपण वरती जरी ठेवला, फ्रिजमध्ये नाही ठेवला, तरी सुद्धा हा पेढा जो आहे तो अजिबात खराब होत नाही. तो जसा तसा टिकून राहतो. आपण जर इतर मिठाया बघितल्या त्याच्या तर त्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे खराब होऊन फेकल्या जातात. तर हा पेढा तसा नाही. हा पेढा 7 ते 8 दिवस रूम टेम्परेचरवर अगदी छान असा राहतो. अजिबात खराब होत नाही. म्हणून त्यांना कंदांची उपमा या पेढ्याला दिली गेलेली आहे. शिवाय ह्या पेढ्याचा जो आपण खवा आहे, हा आपण डबल भाजतो. त्यामुळे हा जो पेढा आहे तो 7 ते 8 दिवस त्याला टिकण्यासाठी मदत होते. शिवाय खवा आणि साखर याचाच वापर केल्यामुळे हा मुलांना पौष्टिक देखील आहे. जसे कंद पौष्टिक असतात, तसा हा पेढा देखील आपल्या मुलांसाठी पौष्टिकच आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर आपण जर बघितलं, तर हा खवा जो आहे तो पातळसर असा झालेला आहे. तरीसुद्धा गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवत आपल्याला याला कंटिन्युअसली भाजतच राहायचं आहे. सर्वप्रथम खवा पातळ झाला आणि त्यानंतर खवा जो आहे तो घट्ट झालेला आहे बघा. तर खव्याचा रंग देखील आपल्या कंदी पेढ्यांना जसा असतो, तसा आता थोडाफार आपल्याला मिळालेला आहे. तर या स्टेजला जेव्हा आपला खवा जो आहे तो कढई सोडत आहे, या स्टेजला किंवा या स्टेपला आपण यामध्ये साखर टाकणार आहोत. तर 1 कप हा म्हणजे 250 ग्रॅम वजनाचा खवा होता, त्यासाठी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. आणि बघा आपण अर्धा कपला देखील ही साखर जी आहे ती कमीच आहे. तर एवढी साखर याला अगदी पुरेसी आहे. म्हणजेच मध्यम आकाराची 1 वाटी, सपाट वाटी, 1 पाव खवासाठी साखर अगदी पुरेशी आहे. तर आपण त्यामध्ये ती घालून घेतलेली आहे. सगळं व्यवस्थित एकजीव करून पुन्हा परतत राहायचं आहे. साखर घातल्यानंतर जेव्हा साखरेचा पाक तयार होतो, तेव्हा हे मिश्रण जे आहे खव्याचं आणि साखरेचं ते पातळसर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे बघा, हे मिश्रण पातळसर व्हायला सुरुवात होते आणि हा खवा सोबतच आपला भाजला सुद्धा जातो. साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर बघा, हे मिश्रण जे आहे साखरेचं आणि खव्याचं, साखरेचा पाक झाल्या कारणाने हे पातळसर असं झालेलं आहे. हे बघा, अगदी पातळसर होऊन छान असा हा खवा जो आहे, तो आपला भाजला जात आहे. रंग देखील बऱ्यापैकी याचा पालटला गेलेला आहे.
तर आता पुन्हा आपल्याला कढई सोडेपर्यंत हे मिश्रण थोडं अजून भाजतच राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. हे मिश्रण पुन्हा छान असं आपण भाजल्यानंतर 6 ते 7 मिनिटं भाजल्यानंतर बघा, या मिश्रणाचा जो रंग आहे, तो पुरताच आता बदललेला आहे. थोडासा गडद रंगाचं हे मिश्रण झालेलं आहे. हे मिश्रण आता आपल्याला दाणेदार असं तयार करून घ्यायचं आहे. आपण जर कधी कंदी पेढा खाल्ला असेल, तर थोडासा आतून दाणेदार असा असतो आणि अगदी सॉफ्ट आणि मऊसूत असा असतो. म्हणून त्यामध्ये आता आपण थोडं तूप टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा. त्यामुळे मऊसूत असा पेढा तयार होतो आणि पुढे आपण 1 टीस्पून यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून घेणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, या पेढ्यामध्ये दाणेदार असं टेक्स्चर येणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा तुम्ही हे स्किप देखील करू शकतात. तुमचा जर उपवास असेल आणि उपवासासाठी तुम्ही हे पेढे बनवत असाल, तर शिंगाड्याचं जे पीठ आहे, त्याला अजिबात वास नसतो किंवा चव देखील तितकीशी नसते. म्हणून शिंगाड्याचं पीठ आपण या ठिकाणी 1 चमचा घालू शकता. जर आपण उपवासासाठी हा पेढा तयार करत असाल. आता मी इथे कॉर्नफ्लॉवर घातलेली आहे. नाही घातली तर थोडासा रव्याचा टेक्स्चर पेढ्याच्या टेक्स्चरमध्ये फरक पडेल. बाकी काही त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. तर आता आपण हा जो पेढ्याचं जे मिश्रण आहे ते कॉर्नफ्लोअर टाकून छान असं बघा, याला सगळं सर्व बाजूंनी व्यवस्थित हलवून त्याला एकजीव करून घेत आहोत. पेढ्याला अगदी परफेक्ट अशी कंदी पेढ्याची टेस्ट येण्यासाठी यामध्ये 1 टीस्पून आपण वेलची पावडर घातलेली आहे आणि सोबतच थोडंसं जायफळ किसून घालत आहोत. जायफळामध्ये त्यामुळे चव अगदी आपली कंदी पेढ्याची मार्केट सारखीच लागते. मार्केटमध्ये कंदी पेढ्यामध्ये जायफळ टाकण्याची पद्धत आहे. सगळं व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेऊयात. 5 ते 6 मिनिटं आपण ह्या मिश्रणाला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर बघा, रंग देखील परफेक्टली कंदी पेढ्यांसारखा झाला आहे. टेक्स्चर देखील तसंच आलेलं आहे. अगदी आपल्याला याला घट्ट करायचं नाही, नाहीतर पेढा जो आहे तो कडक होतो आणि अगदी पातळसर देखील नाहीये. तर हे बघा, थोडंसं घट्टसर हे मिश्रण असताना आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हलवाई करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे पेढे आज आपण संपूर्णपणे पेढ्यांची रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यामध्ये आपण काय करणार आहोत, हलवाई काय करतो, ह्या कढईला संपूर्णपणे हे मिश्रण जे आहे ते लावून घेतो. आणि त्यानंतर हे रूम टेम्परेचरवर थंड होतं आणि त्यानंतर ते पेढे वळायला ते थोड्या वेळाने सुरुवात करतात. थोडं मिश्रण कोमट असताना. तर बघा आपण या पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते कढईला संपूर्णपणे लावून घेऊ. तुम्ही हे ताटात देखील काढू शकता. परंतु आज आपण हलवायाच्या स्टाईलने किंवा मिठाच्या दुकानात जशी मिठाई बनते किंवा पेढा बनतो कंदी पेढा सातारी स्टाईलने, त्या स्टाईलने आपण हा कंदी पेढा बनवत आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनेच तुम्हाला मी संपूर्ण कंदी पेढा आज बनवून दाखवणार आहे. यामध्ये भरपूर अशा रेसिपी ट्राय केल्यानंतर मी तुम्हाला एक टिप तुम्हाला महत्त्वाची टिप त्या ठिकाणी सांगू इच्छिते. ती म्हणजे जर आपण खवा बाहेरून आणला असेल आणि तुम्हाला जर वाटतंय की हा शुद्ध नाहीये किंवा यामध्ये थोडीशी जरी भेसळ आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचंय साखर मिश्रणात न टाकता पिठी साखर बाहेरून करून तुम्ही मिश्रण थोडंसं थोडंसं कोमट असताना, खवा कोमट असताना त्यामध्ये आपल्याला ते मिश्रण साखर टाकून घ्यायची आहे. त्यामुळे ते पेढे जे आहेत ते कडक न होता अगदी नरम असे तयार होतील. तर ही महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा. खवा जर तुम्ही बाहेरून आणलेला नसेल आणलेला असेल आणि खात्रीचा नसेल, तर त्यावेळेला साखर तुम्हाला बाहेर टाकायची आहे. खवा संपूर्णपणे पहिले भाजून घ्यायचा आहे. तो परातीत काढून थोडासा गार करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्यामध्ये पिठी साखर घालून त्याचे आपल्याला पेढे वळून घ्यायचे आहेत. परंतु आज मी आणलेला जो खवा आहे, तो आमच्या ओळखीतल्यांचा होता, शुद्ध होता म्हणून मी या पद्धतीने तुम्हाला कंदी पेढे बनवून दाखवत आहे. आज आपण मिठाईच्या दुकानामध्ये साताऱ्यामध्ये हलवाई वळतात त्याच पद्धतीने तुम्हाला मी हे कंदी पेढे जे आहे ते वळून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम लिंबापेक्षा छोटासा गोळा आपण घेतला. थोडासा हातावर त्याला गोलाकार आकार द्यायचा आणि ज्या कढईमध्ये आपण हे मिश्रण पसरवलेलं आहे, त्याच मिश्रणीच्या कडाचं थोडं सारण खाली करून घ्यायचं आणि ती कडा जी आहे त्यावर हा पेढा जो आहे दाखवल्या पद्धतीने बोटांवरून फिरवून घ्यायचा आहे. या पद्धतीने त्यावर बोटांचे ठसे उमटणे किंवा थोडासा तो वेडावाकडा दिसणे, अगदी परफेक्ट गोलाकार मशीनसारखा न दिसणे, ही या कंदी पेढ्याची ओळख आहे. शिवाय रंग देखील तुम्ही बघू शकता. अगदी हलवाईच्या दुकानात किंवा मिठाच्या दुकानात जसा कंदी पेढ्याचा रंग असतो, तसाच हा रंग आपला आज आलेला आहे. चव देखील अगदी तशीच लागते, टेक्स्चर देखील तसंच लागतं. फक्त तुम्ही टिप्स मी ज्या सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करा. म्हणजे तुमचा सुद्धा कंदी पेढा या रक्षाबंधनला असाच होईल, की तुम्ही दरवर्षी याच पद्धतीने कंदी पेढा बनवाल, याची खात्री मी तुम्हाला देते. सगळे कंदी पेढे बनवून तयार झालेले आहेत. हवाबंद डब्यात जर आपण ठेवले तर अगदी 7 ते 8 ते 10 दिवस देखील हे पेढे अजिबात खराब होत नाही. खवा आपण या ठिकाणी डबल भाजला आहे त्यामुळे छान रंग देखील आलेला आहे. परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट रंग आणि परफेक्ट सातारी स्पेशल कंदी पेढा आपला आज तयार झालेला आहे. हा कंदी पेढा कमीत कमी साहित्यामध्ये पटकन असा तयार होणारा एक पेढ्याचा प्रकार आहे. तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला भाऊरायासाठी अशा पद्धतीचा पेढा नक्कीच तयार करून बघा. घरच्या घरी तयार केल्यामुळे शुद्धता देखील राहते आणि मुलं देखील हा जो पेढा आहे तो आनंदाने मनमुराद याचा आनंद लुटू शकतात.
तर तुम्हाला आजची माझी रेसिपीमध्ये टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि हाईप देखील करा. म्हणजे माझे चॅनल आणि माझी रेसिपी पुढे जाण्यास मदत होईल. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करून सर्व सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन आणि भरपूर टिप्ससह रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.